नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनीषाताई अभ्यंकर यांनी. आज आपलं प्रकरण चाललंय 16वं, भाग आहे 132वा, माया कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 4 ते 6. प्रथम आपण चौथा दोहा ऐकणार आहोत. कबीर माया पापणी हरिसु करे हराम, मुख कडियाली कुमते की कहे नंद दे राम. कबीर माया पापणी हरिसु करे हराम, मुख कडियाली कुमते की कहे नंद दे राम. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. हराम कराई म्हणजे अवघड करते. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की ही माया पापिणी आहे. ती ब्रह्मप्राप्ती अवघड करून ठेवते. मुखामधून कठोर गोष्टी बोलवते, पण ही माया रामाचं नावही घेऊ देत नाही. एखादी दुष्ट स्त्री जशी प्रेमिकांचं मिलन होऊ देत नाही, त्याचप्रमाणे माया जीवाचं परमात्म्याशी मिलनच होऊ देत नाही. हरिसु करे हराम म्हणजे ब्रह्मप्राप्ती ती अवघड करून ठेवते. त्यांचं स्वरूप ती झाकून ठेवते. त्याचं स्वरूप ती जीवाच्या दृष्टीला पडूच देत नाही आणि म्हणूनच कबीर तिला पापिणी म्हणतात. जीव रामाचं नाव घेईल तर तो आपल्या कचाट्यातून निसटेल, म्हणून ही जीवाच्या मुखी रामनाम येऊच देत नाही. उलट कटू गोष्टी त्याच्या मुखातूनच वदवते. आता ऐकूयात आपण मराठी साखी. माया पापिणी हरिप्राप्ती करे जीवासी मुश्किल, वद विमुखाने कटु गोष्टी जर राम नाम घेईल. माया पापिणी हरिप्राप्ती करे जीवासी मुश्किल, वद विमुखाने कटु गोष्टी जर राम नाम घेईल. पुढचा 5वा दोहा ऐकूयात. जानो जे हरि को भजो यो मनि मोटी आस, हरि बिचि घाले अंतरा माया बड़ी बिसास. जानो जे हरि को भजो यो मन मोटी आस, हरि बिचि घाले अंतरा माया बड़ी बिसास. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बिसास, बिसास म्हणजे विश्वासघातिनी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हरीचं भजन करायला हवं ही गोष्ट मी पण जाणतो, परंतु मनात मोठ्या विषय वासना निर्माण होतात. ही विश्वासघातकी माया हरी आणि जीव यांच्यामध्ये भेद निर्माण करते. जीवाला कळत असतं की हरिभजन करायला पाहिजे, पण मनातील विषय वासना हरिभजनापासून परावृत्त करतात. हा सगळा मायेचा खेळ आहे. ती जीवाला भगवंतांपासून विमुखच करते. आता ऐकूयात आपण या दोह्यावरची मराठी साखी. भजन करावे परिविषयेच्छा, मनी ही जागविते, अविश्वासी ही एथ निर्मिते, पडदा हरी जीवी घालिते. भजन करावे परिविषयेच्छा, मनी ही जागविते,
अविश्वासी ही एथ निर्मिते पडदा हरी जीवी घालिते. पुढचा म्हणजे 6वा दोहा ऐकूयात. कबीर माया मोहनी मोहे जाण सुजान, भागा ही छूटे नहीं भरी भरी मारे बाण. कबीर माया मोहिनी मोहे जान सुजान, भागा ही छूटे नहीं भरी भरी मारे बाण. कबीर म्हणतात की ही माया मोहित करणारी आहे. ही ज्ञानी आणि सज्जनांना सुद्धा मोहात पाडते. तिच्यापासून पळत जावं असं म्हटलं तरी तिच्या पाठलागातून आपल्याला सुटताच येत नाही. ती मोहाने भरलेले बाणच मारते. कबीरांनी इथे मायेला मोहिनीच्या रूपात प्रस्तुत केलेलं आहे. विष्णूंनी मोहिनीचं रूप घेऊन दानवांना भुलवलं होतं. अमृत फक्त देवांना वाढलं होतं. दानव त्या मोहिनीच्या रूपाला बोलले आणि आपलं प्राप्तव्य विसरलेले आहेत. तसंच ही माया म्हणजे मोहिनीच आहे. ती आपल्या बाणांनी मनुष्याला विद्ध करते. हिच्या जाळ्यातून कोणीही सुटूच शकत नाही. अज्ञानांना ती ही विद्ध करतेच, पण सज्ञानांनाही ही विद्ध करते. ते मोहिनीचं रूप शंकरांनी पाहण्याची इच्छा केली तेव्हा विष्णू शंकराच्या पुढ्यात मोहिनीचं रूप घेऊन अवतरले. तेव्हा शंकरांना सुद्धा तिच्याबद्दल मोह निर्माण झाला होता. तसेच ही माया मोहिनी सर्व जनांना मोहक बाण मारून आपल्या जाळ्यात ओढून घेते. आता आपण यावरचीच मराठी साखी ऐकणार आहोत आणि त्याबरोबरच आपला आजचा भाग आपण संपवणार आहोत. कबीर माया मोहिनी मोह विजन सुजान, पळून जाता मारितसेही बाणावरती बाण. कबीर माया मोहिनी मोह विजन सुजान, पळून जाता मारितसेही बाणावरती बाण.